विनंती करायची प्लीज. कॅमेरामॅन फोकस करू. मोठं पद नुकतंच तुम्हाला मिळालं आहे आणि यात भगव्या शतकाला तुम्ही कायम जोडलेले आहात. मुकेश दादाबरोबर आपण अनेक काम केलेले आहेत आणि ही मंडळी देखील त्यांच्या वडिलांच्या कारागिर्दीत आज नाही आहेत, पण आज देखील त्याची आठवण आपल्याला म्हटलं की प्रत्येकाच्या मनातले ताई असं आपण वेगळे बघितलेत. समाजा पलीकडे जाऊन नाचत जमण्याचं काम केलंय. प्रशांत भाऊ म्हटलं की उत्कृष्ट आणि दोन्ही संघाचा धावा खेळाडू कंपल्सरी असे लक्ष द्या घ्या प्लीज. दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू असणार. व्हाईट बॉल नो बॉल साठी आमचे पाहुणे आहेत. नक्कीच आपण सत्कार समारंभ करणार आहोत. परंतु जे नियम आहेत या स्पर्धेमध्ये तुमच्याकडे पोहोचू इच्छितो. आपण पाहतोय पीव्हीटी चषक 2024 एक एक रिव्ह्यू दोन्ही संघांना असणार आहे. व्हाईट बॉल हा 2 कॅमेरे आहेत, तर रनआउट साठी असणार आहे, नो बॉल साठी. आणि पाहिलं तर प्रत्येक गोष्टीचा रिव्ह्यू घेऊ शकता. एक एक रिव्ह्यू असणार. जास्त रिव्ह्यू तुम्हाला असणार. एक एक रिव्ह्यू दिला जाईल. 2 कॅमेरेच्या माध्यमातून स्पर्धा आपण आज लाईव्ह करणार आहोत. सुपर 8चे सामने आहेत हे लक्षात घ्या. एक चांगली बातमी सरावलीसाठी होती. आमचे प्रथम नागरिक म्हणजे आदरणीय आनंदजी धुळे यांनी सांगितलं की मे महिन्यामध्ये माझ्या सर एक मिनिट तुम्हाला थांबवतो. तुमच्या कमिटीच्या माध्यमातून तुषार साबू सर आहेत, त्याचं पाहिलं निखिल गर्ग साहेब आहेत आणि पाहिलं गौरव बाबांचे रोनक ढाबा चव्हाण त्यांचं आपण हार्दिक स्वागत करतोय. अवधूत सिंग सुद्धा पाहू शकता आपण. नक्कीच आपण सांगतो ना की 100 सोनार की और एक लोहार की. मग आपण थोडासा वेगळा डायलॉग आहे, 100 सोनार की और एक सरदार की असं टाळ्या झालं पाहिजे. आपण अवधूत सिंग साठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत आजच्या दिवसामध्ये. एक वेगळंच व्यक्तिमत्व, एक चांगली पर्सनॅलिटी त्यांची पाहायला भेटते आणि खूप महत्वपूर्ण वेळ काढून ते पोहोचलात. आपण वळूया पहिल्या सामन्याकडे. सामना सुरू होता टाळ्यांच्या गजरामध्ये. स्वागत करायचा पहिला सामना पीव्हीटी चषकामधला. एका बाजूला वायबीसी वेमूर तर एका बाजूला मायकोप ए. नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहिलं तर 4 बक्षीस ठेवले गेले. पहिला बक्षीस आहे 50,000 रुपये. ते आपण पाहू शकाल रोशनजी जैन रिस्ट टू मनी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. द्वितीय बक्षीस पाहू शकाल पालघर युवा सेना मिस्टर सौरवजी अप्पा यांच्या माध्यमातून 25,000 दिले गेलेत. अशी बक्षीस क्रमांक आम्हाला प्रोव्हाइड केले गेले. आणि वेगळं काहीतरी पाहिलं पण मैदानाच्या आतमध्ये एक छोटीशी गाडी आली आणि त्याच्यामध्ये चेंडू आणले का. पहिल्यांदा पालघर तालुका बॉक्स क्रिकेट मध्ये असं पाहायला भेटत. तयार झाला पाहिजे पीव्हीटी चषकाच्या आयोजकांसाठी राहुल सिंग आणि सोनू यादव पूर्ण कमिटीच्या माध्यमातून. सगळ्यांच्या प्रेक्षकांना आपल्यासोबत विनंती टाळ्यांचा आवाज यायला पाहिजे कारण की खूप मोठी स्पर्धा आपण पाहतो सलग 3ऱ्या वर्षामध्ये. तर बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही संघांना. पहिला षटक घेऊन होतो मिस्टर बिकेश भोईर आणि स्ट्राईक वर करण ठाकूर आणि नॉन स्ट्राईक वर लिटिल मास्टर तुषार लढे. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू टाळ्यांच्या गजरामध्ये करतोय. स्वागत बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांसाठी. लगेच महाराष्ट्राचे अर्धदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून मी युसुफ सय्यद आजच्या या समाजाला सुरुवात करतोय. बिकेश भोईर पहिला षटक घेऊन येतात. करण ठाकूर स्ट्राईक वर 6 षटकांचा सामना आपण पाहू आजच्या दिवसामध्ये. पहिला चेंडू या सलकारीत नक्कीच चेंडू खेळला गेला. 1 धाव नक्कीच परिपूर्ण केले. 1 धावणे श्री गणेश केले गेले. नक्कीच पहिल्या चेंडूवर श्री गणेश केले गेले. 1 धावणे नक्कीच खाता उघडले गेले. आपण पाहू शकाल आजच्या दिवसांचे मान्यवर आहेत. प्रशांतजी सख्य असतील, शिवसेना उपनेते असतील, राजेशभाई शाह, त्यांचे सुपुत्र मिहिर शाह, सौरव अप्पा, आनंदजी ठाकूर, शुभमजी वडे सगळ्यांचं आपण हार्दिक स्वागत करतो. यावेळी सेन्सिबल क्रिकेट आहे. 6 षटकांचा सामना. पहिल्या षटकामध्ये सुरुवात सुरेख केली गेली. नक्कीच चिरागजी पाटील पाहू शकाल एक किरण स्मृती चषकाचे आयोजक आणि पाहिलं गेलं तर त्यांचे आई श्री सरावली ग्रामपंचायत सदस्य आहेत. यावेळेस बॅट खेळण्याचा प्रयत्न होता क्रॉस बॅट परंतु यावेळेस चेंडू आलाय. निर्धाव पंचाकडे दाद मागितली होती एक्स्ट्रा चेंडूसाठी परंतु पंचांचे तीक्ष्ण नजरे मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल या आजच्या दिवसामधला पहिला निर्धाव चेंडू. यावेळेस फटका सुरेख खेळलाय. चांगला क्षेत्रक्षण पाहू शकाल आपण सार्थकच्या माध्यमातून. नितेश आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. 28 आपण पाहू शकाल 28 सुद्धा आले सामन्याचा आनंद घेत असताना. नक्कीच या वर्षामध्ये चतुर्भुजामध्ये नक्कीच आले त्यांना सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि यावेळेस मोठा गडीबात मोठा मासा गळा लागलाय. करण ठाकूर बॅक छोडक आउट. धन्यवाद धन्यवाद डीजे कृष्णा. आपण पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये स्वतः डीजे कृष्णाची ऑनर कृष्णा सिंग आमच्या जोडले गेलेत. 2 दिवसापासून गुड्डू प्रसाद चांगला काम करतात. कृष्णा स्वतः मेगा फायनलला जोडले गेले. पाहू शकाल अप्रतिम
व्यासपीठ सजवले गेले, सुरेख लाईट लगावले गेल्या, ते म्हणजे श्री कृष्णा डेकोरेशनच्या माध्यमातून अमित सिंग आणि कृष्णा सिंगच्या माध्यमातून. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय आलाय, फटका सुरेख खेळलाय, कुणाल किनी चेंडूला फील्ड करतो, फेकी करतो आणि यावेळेस बॅक टू बॅक दुसरा गडी बाद. आणि यावेळेस YBCC वेऊर संघ अडचणीमध्ये आहे. पहिला षटक मार्गस्थ आणि पहिल्या षटकाच्या सुरुवातीमध्ये मात्र 2 धावांवर दोन्ही फलंदाज बॅक टू डगआउट मैदानाच्या बाहेर. धन्यवाद कृष्णा, धन्यवाद. नक्कीच पाहू शकाल धीरज मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा, तदनंतर मागील 2 चेंडू डॉट. यावेळेस पाहिलं तर आणि मागील 2 चेंडू 2 गडी. पहिला गडी बॉक्स आउट मध्ये बाद झाला, तदनंतर रनआउट मध्ये अप्रतिम गोलंदाज. 6 षटकांचा सामना, 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक असतील आणि पाहिलं तर एका गोलंदाज 2 षटकं टाकण्याची नक्कीच मुभा आहे. आपण पाहू शकाल PVD चषक 2024चा महासंग्राम आहे. राहुल सिंग आणि सोनू यादव आणि पूर्ण PVD टीम आणि अप्रतिम कार्य केलेलं आणि लगातार 3ऱ्या वर्षामध्ये काय अप्रतिम सुरेख आयोजन नियोजन केले गेले. आणि पहिल्या दिवसावर पाहतो आपण LED निखिल बडीच्या माध्यमातून LED आम्हाला दिली गेली, त्याचा धन्यवाद असेल. आणि अप्रतिम काम ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून YouTube लाईव्ह आपण पाहतोय. तर नवीन गोलंदाज मिस्टर समर्थ, गोलंदाज समर्थ पाहू शकाल बटर यावेळेस गोलंदाज मार्ग सज्ज होतील. लेफ्ट आर्म गोलंदाज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धीरज. पहिला चेंडू लहान होता, बॅटच्या आतलीकडे नक्कीच लगावली, एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. एके धावाने धावफलक पुढे सरसावले गेलंय, धावसंख्या जाऊन पोहोचेल 3. नक्कीच आमच्या मंचावर जे आमचे पाहुणे आहेत त्यांच्या जानकारीसाठी जो पहिला सामना आपण खेळतो, एका बाजूला केळवे भागाचा संघ आहे, तर एका बाजूला पाहायला गेलं तर पालघर मधला संघ, एका बाजूला यंग बालवीर क्रिकेट क्लब, तर एका बाजूला मायखोप, असे 2 संघ. आणि पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून नेमळीच्या आतमध्ये ही स्पर्धा खेळली जाते. यावेळेस ऑप्शनच्या खूपच बाहेर आपण सांगतो ना की यावेळेस खूपच बाहेर ठेवलं गेलं. 25 हा समांतर धावातील एक अवांतर, धावसंख्या जाऊन पोहोचेल 4. यावेळेस फटका सुरेख खेळला आणि आहा काय अप्रतिम क्षेत्ररक्षण. मनीष भोईर ब्रँड ऑफ केळवे यांच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. काय क्षेत्ररक्षण आहे. आपण सांगतो ना बॅटर जेव्हा चांगली बॅटिंग करतो तेव्हा टाळ्या वाजतात, जेव्हा गोलंदाजी चांगली गोलंदाजी करतोय तेव्हा सुद्धा टाळ्या वाजतात, परंतु जेव्हा क्षेत्ररक्षक अशा प्रकारे क्षेत्ररक्षण करतोय टाळ्या आपोआप वाजतात. आणि आपण सतत जगामधला कुठलाही महागडा परफ्यूम ते सुगंध देऊ शकत नाहीये, जे मातीतला सुगंध खेळाडूंना देतोय हा सुगंध काही मनीष भोईर यांच्या अंगामध्ये लगावला गेला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या अंकावर. यावेळी फटकाचा सुरेख खेळला आहे संदेश. आपण पाहू शकाल संदेश चेंडूला फील्ड करतोय. आपण पहिल्यांदा फिल्डिंग करण्यामध्ये जे संघ पाहिलं तर सातपाडी संघ असेल, मायकोप संघ असेल, पंचाळी संघ आणि आगवण संघ असेल, त्यांना तोंड नाहीये असे क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस कट केला गेला. आपण पाहू शकाल पंचांच्या पाळा चेंडू ब्रश झाला, परंतु 1 धाव. 6 षटकांचा सामना, टॉस जिंकला होता संघनायक बिगेशने, पहिला षटक घेऊन आला आणि पहिल्या षटकामध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या आणि 2 गडी महत्वपूर्ण गडी सुद्धा बाद केले गेलेत. फटका सुरेख गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय. आपण सांगतो की सीढ़ियां उन्हें मुबारक जो ऊंचाइयों पर जाना चाहते हैं, सीढ़ियां उन्हें मुबारक जो ऊंचाइयों पर जाना चाहते हैं, मंजिलें उन्हें मिलती है जो अपना रास्ता खुद बनाते हैं. यावेळेस दोन्ही खेळाडूच्या मध्ये रस्ता बनवला आणि यावेळेस चौकार ठोकलाय फलंदाज धीरज. लाल्याच्या बॅटून आलाय चौकार. 11 धावा धावफलकावर, 11 चेंडू 11 धावा. यावेळेस टॅप केला गेला. मनीष भाई पुढे सरसावतो, चेंडूला फील्ड करतोय आणि षटक क्रमांक बघता बघता दुसरा संपला गेलाय. 2 षटकांच्या समाप्तीने धावांची गोष्ट केली. धावा आहेत त्या 12 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहतोय PVD चषक 2024 घेऊया छोटा ब्रेक. असं जाऊया आणि असं येऊया. ओव्हर टू डीजे मास्टर. धन्यवाद कृष्ण, धन्यवाद. सन्मान करण्यात वळणार आहोत त्या अगोदर राजेश गुप्ता आपला सुद्धा आधी स्वागत. भीमनगर चे ऑर्गनायझर राजेश गुप्ता सामन्याचा आनंद घेत, त्यांचं हार्दिक स्वागत. अशी स्पर्धेमध्ये विनय करोतिया हे सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहे. थोडासा मॅच कंटिन्यू राहील फक्त आपण आलेल्या मान्यवरांचं, कारण राजेशभाई म्हटलं की निश्चितच कामानिमित्त बिझी, खूप मोठं पद त्यांच्याकडे आणि प्रत्येकाला माहिती आहे की धुमाकूळ कशाची चाललाय, कारण तुम्ही सुजाण आहात. आपको सभी को इतना मालूम है कि क्या करना है, क्योंकि उनको
जाना है, टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट. आपण सर्वप्रथम मी विनंती करतोय की सर्वांचे लाडके राजेशबाईच्या गळ्यातलं एक ताईत बनलं आहे. आणि ह्या पालघर जिल्ह्यामध्ये असं एक देखील गाव घ्या, एक देखील माणूस नसेल ज्यांना आमच्या राजेशबाई शहांचं नाव माहिती नसेल. लोकांच्या कोरोनाच्या काळामध्ये केलं की राजेशबाई बोलतात कमी पण काम खूप करतात. असे व्यक्ती खूप तुम्हाला पाहायला कमी मिळतात. मी आमच्या PVTचे मुख्य आयोजक सोनू यादव, राहुल सिंह विनंती करतोय की सर आमचा सन्मान स्वीकारा. जोरदार टाळ झाला पाहिजे. मायाची उबदार शाल ज्यांना दिली जाते आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक मोठं काम केलं आहे. शिवसेना उपनेते हे मोठं पद ज्यांनी सांभाळलं आहे आणि खऱ्या अर्थाने प्रत्येकाला हवावं असं वाटणारं मोठं लाडकं नेतृत्व राजेशसाठी जोरदार टाळ झाला पाहिजे. आणि एक छोटंसं सन्मान चिन्ह आहे. हे सन्मान चिन्ह आणि आयुष्यभर सुगंधमय राहावा. तुमच्यावर असलेला जो आताचा देव आहे तो प्रत्येकाच्या निगडीत करावा आणि येणाऱ्या काळामध्ये लोक तुमच्याशी नेहमीच जोडतील. कारण तुम्ही जिथे आलात तिथे लोक येतात हे कारण केलं. कारण आमच्या प्रशांत भाऊ म्हटलं की कशा पद्धतीने आपण येतो जातो अशा पद्धतीचं आपण काम केलं आहे. खरोखर राजेशजी तुम्ही इथे आलात, आमचा पदवी स्वीकारलात आणि या स्पर्धेला भेट दिला. कारण बिझी शेड्यूल असताना देखील तुम्ही आल्याबद्दल तुमचं अनेक थोडं स्थानापन्न व्हा. आदरणीय चला आमचे युवा नेते आपण त्याला पाहिलंय. मिहिर शाह साहेब या. आपण मिहिर शाह न करता जोरदार टाळ असायला पाहिजे. या हस्तीकडून तुम्ही कौतुक केलं. युवा नेत्यामध्ये कसं जोडायचं एक मोठं व्यक्तिमत्व आपण पाहतात. मायाची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्याला सन्मानित करायचं आहे. जोरदार टाळ असायला पाहिजे. खरोखरच असे मोठे व्यक्तिमत्व तुम्हाला पाहायला मिळतात. मिहिरजी खरोखरच इथे आलात आणि या स्पर्धेचा तुम्ही आनंद लुटलात त्याबद्दल आणि अनेकांना शुभकामना तुम्ही दिल्याबद्दल तुमचं येणारं काम येणाऱ्या कार्यामध्ये जेव्हा तुम्ही इलेक्शनला जिथे जे जाल तिथे प्रत्येक तुमच्या जातकडे कारण तुमच्याकडे असं नेतृत्व आहे जे आमच्या बोईसर भागात वादळ निर्माण केलं आहे. आणि निश्चितच मी सर एक मिनिट सर एक मिनिट. निखिल वडे जे आमचे LED ऑपरेटर कुठे असतील ते लगेच या. आणि बऱ्याच लोकांना माहिती नसते LED वाले कुठे असतील या लगेच. आमचे ना राजेशबाई शाह के सुपुत्र है. जोरदार तालियां बजाओ उनके लिए. आने वाले दिनों में हमारे साथ जुड़े रहेंगे. आणि खरोखर एक मोठं व्यक्तिमत्व बघायला मिळते. माणसाने शांत राहायचं आणि कशा पद्धतीने लोकांमध्ये जायचं हे कोणाकडून शिकायला पाहिजे. तर प्रशांत भाऊ नक्कीच आपण राजेश साहेबांकडून सुनायला पाहिजे. कारण खरोखर एवढं शांत लोकांमध्ये जातात. मी विचार करतो एवढी पॉवर एवढी एनर्जी येते कुठून. खरोखर परमेश्वरांची आस्था आणि केलेलं प्रत्येकाशी प्रेम आणि आईवडिलांनी दिलेली संस्कृती घेतलेलं सुंदर शिक्षण आणि नंतर तुम्ही केलेलं कार्य हे तुम्हाला बघायला मिळते. आणि आता आपण जाणार आहोत निश्चितच ज्यांनी बोईसरमध्ये खूप मोठं चांगलं काम केलं. प्रत्येक स्पर्धा असली की त्याचा हातभार लागलाच जातोय. असं आमच्या शिवसेना युवा नेते मोठं पद ज्याने नुकतंच बहाल झालं आणि खऱ्या अर्थात ते पदाच्या अगोदर त्यांनी काम केलं की मला पद नसायला पाहिजे पण आमच्या कार्यकर्त्यांच्या प्रत्येकाने सपोर्ट केला की नाही सौरव बाप्पाला खुल देणार. आणि या सौरव बाप्पा तुम्हाला सत्कार करण्यास आम्हाला आज खऱ्या अर्थाने जोरदार तालियां. सौरव बाप्पा के ये हमारे बोईसर की हस्ती है. जहाँ भी जहाँ फिर कबड्डी असो आमचं एखादं सामाजिक कार्य असो. आणि रोहित यादव यांना विनंती करतोय की मायाची उबदार शाल त्यांना परिधान करा. आणि खरोखरच जोरदार सौरव बाप्पासाठी असायला पाहिजे. खरोखरच एक मोठं व्यक्तिमत्व बोईसरचं एक मोठं नावाजलेलं व्यक्तिमत्व जिने पाहिलं आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण जातोय ना तेव्हा तेव्हा सांगतात मी गरिबी देखील पाहिलं मी श्रीमंती देखील पाहिलं आहे. आणि माझं पाय आज देखील जमिनीवर काय त्याचं मूल्य वास्तू समोर मांडलं आहे. निश्चितच सौरव बाप्पा तुम्ही इथे आलात आणि PVTच्या ह्या कंपनीचे आयोजित PVT टूर्नामेंट तुम्ही उपस्थित दिल्याबद्दल आणि खऱ्या अर्थाने तुम्ही ज्या पद्धतीने दुसरं प्राईज देखील आम्हाला तुमचं अनेक धन्यवाद. आपण स्थानापन्न व्हा आणि पुन्हा एकदा तुमचं मनापासून इथे कौतुक तुम्ही इथे आलात बहुमूल्य वेळ दिलात त्याबद्दल तुमचे अनेक धन्यवाद. अवधूत सिंग आई आहे. एक आपण बघत आहात एक मोठं व्यक्तिमत्व इकडे बघायला मला मिळते. खरोखर ज्यांच्या वडिलापासून ज्याने खरोखरच आपण कसं राहायचं लोकांमध्ये आणि कसं राहायचं प्रजेमध्ये. पालघरवासी असताना पंजाबचा सुगंध त्यांनी दिला आणि त्याच्या वडिलांचं म्हटलं की उत्कृष्ट व्हॉलीबॉलपटू होते ज्याने SDSM कॉलेजचं काम केलं आहे. SDSM कॉलेजला पुढे सोडवलं आहे. तर आपण बघत आहात सोनू यादव यांना. चला आइए पधारिए. चला आमचे तालुका प्रमुख सर्वांचे लाडके संजय चौधरी साहेब या.
तुमचं नेहमीच आम्हाला मोठा साथ मोठा आधार असतोय आणि खऱ्या अर्थाने माणसाने माणसाशी जुडावं कसं अशा पद्धतीचं एक मोठं व्यक्तिमत्व आपण बघत आहात। तालुका प्रमुख संजय चौधरी साहेबांना मायाची उपदार साल सोनू यादव जोरदार टाळ्या झाला पाहिजे। बरसों इतने कमती वक्त में हमारे पास ये मेहमान आए हैं आणि खऱ्या अर्थाने पीव्हीटीच्या टुर्नामेंटला तुम्ही इथे आलात त्याबद्दल पीव्हीटी टुर्नामेंट कमिटीतर्फे तुमचे अनेक अनेक धन्यवाद। खरंच असंच प्रेम आमच्या ह्या कमिटीवरती या असायला पाहिजे आणि या भागावरती तुम्ही नेहमीच आवर्जून प्रेम करतात यात काय शंका नाही आणि खरोखरच आज तुमचा सन्मान करताना आम्हाला पीव्हीटी पूर्ण कमिटीला मनापासून इथे आनंद वाटतोय। आपण स्थानापन्न व्हा आणि पुनश्च मॅचचा आनंद लुटायचा आहे आणि सर्वांचे शुभम चिराग यांना विनंती। आनंद धोडी साहेब आमचे लाडके सरपंच लोकानुयुक्त निवडून आलेले सरावलीचे स्पोर्ट्समॅन सरपंच असं मला कारण ज्यांनी कबड्डी खेळलाय ज्यांनी क्रिकेट खेळलाय आणि TVM शाळेमध्ये असताना अनेक ॲथलीटमध्ये ज्यांनी खरोखरच मोठं प्राइज घेतलं। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आनंद धोडी साहेबांना ज्यांनी खरोखरच एक वादळ निर्माण केलं आणि प्रत्येकाच्या मनामध्ये असंख्य मोठ्या मताने निवडून येऊन शिवसेनेचा कसं किल्ला लढवायचा हे लाकडं व्यक्तिमत्व आपण पाहिलं ते म्हणजे सरावली ग्रामपंचायत सरपंच म्हणून लोकानुयुक्त लोगों से चुन के आने वाले प्रथम नागरिक ज्याला म्हटलंय आदरणीय आनंद धोडी साहेब। खरोखरच बात करेंगे ना सबके बात करने वाले एक है अपने पास। त्यानंतर माझे उपसरपंच साहेब यायचे शुभम वडे सरावली गावचे उपसरपंच एक युवा बघा दोघांचं वयचं विचार केला खूप बघायला मी विनंती करतो या सोनू यादव त्यांना सन्मानित करतात। जोरदार टाळ्या मित्रांनो टाळ्यात असून द्या ना एवढे मोठे हस्ते आपल्याकडे येतात एक बहुमूल्य वेळ काढलाय। खरोखरच ही चंद्र सूर्याची जोडी तुम्हाला बघायला मिळते या सरावली ग्रामपंचायतीमध्ये। एका साईडला आनंद धोडी आणि एका साईडला शुभम वडे यांना आपण पाहतात। खरोखरच तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला इथे दिल्याबद्दल पीव्हीटी कमिटीतर्फे तुमचे लाख लाख कौतुक आणि अभिनंदन करतोय। खरोखरच तुम्ही इथे आल्याबद्दल तुमचं मनापासून इथे कौतुक करतोय। यस आमचं निश्चितच चिराग पाटील साहेब यांचं देखील आमचे ग्रामपंचायत सदस्य म्हणून ज्यांनी काम केलं आहे आणि खरोखरच मोठ्या कौतूहलाने तुमची निवड झाली तुम्हाला देखील इथे सन्मानित करण्यात मनापासून आम्हाला आनंद होतोय। आमचे ग्रामपंचायत सदस्य खलीद खान हे त्यांना उपदार शाल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपण पाहत आहात। थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो आपण सामनाचा समय घेऊन आणि खरोखरच या सामनाबद्दल सर एक मिनिट ना सौरभ आपण विनंती करतो की सर्वाबद्दल आपण आपल्याला स्पर्धा कशी वाटते बोला चालेल ना 2 मिनिटं साहेब। कसं खरोखर तुमचा आवाज असा कणखर आहे की त्या आवाजामध्ये खडजा लागतो जाते रात्रीच्या अंधारात देखील तो आवाज चमकेल पहाटे वाजला तरी मंदिराची घंटा असावा। आदरणीय सौरभ अप्पा खरोखर खूपच छान असं आयोजन या ठिकाणी क्रिकेट मॅचचं आयोजन केलेलं आहे। मी पीव्हीटी ग्रुपचे पुन्हा एकदा सर्व आयोजकांचे आणि सर्वच प्रेक्षकांचे या ठिकाणी उपस्थित रसिकांचे सर्वांचेच मनापासून आभार व्यक्त करतो। आपण सर्वांनी या क्रिकेट मॅचमध्ये वेळात वेळ काढून आपण या सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात। या ठिकाणी मंचावर सर्व मान्यवर देखील उपस्थित आमचे आदरणीय राजेशभाई आमचे नेते असतील प्रशांतभाई असतील सरावली ग्रामपंचायतचे सरपंच असतील उपसरपंच शुभम वडेजी असतील व सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे। आमचे राजेशभाईंचे सुपुत्र आहेत मिहीरभाई आमचे तालुका प्रमुख आहेत आणि आमचे दीपक भाऊ कार्यक्रम बोईसरमध्ये कुठलाही असला तरी यांचा आवाज हा घुमत असतो म्हणून कुठल्या कार्यक्रमात जायच्या आधी आतुरता असते का आता हे आमच्याबद्दल काय बोलणार आहे कारण तुमच्या बोलण्याने जे मान्यवरांना जो आनंद भेटतो तो खरोखर एक वेगळा आनंद आहे आणि मी त्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो। जय महाराष्ट्र। आमचे अल्पसंख्याकांचे ज्यांना नुकतंच पद आम्ही बहाल केलं राजा खिराणी साहेब या आता तुम्हाला हे सर्व काम करायला लागणार कारण सौरभ आपण तुम्हाला एवढं मोठं पद आपण इथे दिलं गेलं अनेक आपले समाज बांधव आहेत आणि या स्पर्धेवर तुम्ही काय म्हणाल चला जाऊ द्या आम्ही तुमचा सत्कार करतोय एक उघडी टाकली खरोखर जोरदार टाळ्या राजा के लिए होना चाहिए ज्यांच्याकडे अल्पसंख्याक पालघर तालुक्याचं मोठं पद आपण
नुकताच बंजारी समाज हॉलमध्ये दिलं आणि खऱ्या अर्थाने एकंदरीत बघता बघता काय असंख्य महिला होत तारापूर, डहाणूखाडी, चिंचणी, शिरगाव असे असंख्य मनोहर प्रत्येक सामाजिक बांधिलकी एक मोठी बघायला मिळाली आणि खरोखरच मनापासून जे जबाबदारी होते आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं मनापासून आम्ही ते कौतुक करतो. PVT मध्ये आल्या त्यावर तुमचं अनेक अनेक धन्यवाद. असंच बहुमूल्य प्रेम मग राजेशभाई शाह, आमचे प्रशांतजी, सरपंच, आमचे उपसरपंच, तालुका प्रमुख, ग्रामपंचायत सदस्य, सर्व युवा कमिटी आमचे जेवढे आहेत त्या सर्वांचं मनापासून PVT कमिटीतर्फे आणि PVT चषका म्हणजे मानाचा मुजरा. आणि खरोखरच आमचं प्रत्येकानं खाणं असेल, जेवण असेल तर बिर्याणी हवी असेल तर आमच्या रौनक धाबाकडे जा. इकडचं नाव सांगा, पर्सेंटेज घ्या. बिल्कुल सर क्या नाम बना, यही चाहिए आदमी की सोच अच्छी रहेगी तो सब कुछ मिलता है. और वाकई हम आपके साथ जुड़े यहाँ पे आने के लिए आपके अनेक अनेक धन्यवाद. हेच प्रेम आमच्याकडे पुन्हा ठेवा. आणि आता जातो आपण समालोचन जिथे बघत आपण युसुफ सय्यद साहेबांना. धन्यवाद. नक्कीच पाहू शकाल ऑनफिल्ड डिसिजन आलेला आहे. फेअर डिलिव्हरी 5 षटक मार्गस्थ आहे. 24 धावा 4 गडीच्या मोबदल्यात. नक्कीच जे आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा आपण धन्यवाद करतो. आपला बहुमूल्य वेळ काढून पोहोचलात या PVT चषकामध्ये. तर शेवटचा अंतिम चेंडू यावेळेस ऑप्शनच्या खूपच बाहेर. पंचायत दोन्ही समांतर धावातील अवांतर धावफलक जाऊन पोहोचेल 25. येणारे 7 चेंडूचा खेळ बाकी. 7 चेंडू 10-12 धावा जरी आल्या 35-40 पर्यंत धावफलक गेलं तरी चांगला बॅटर पाहायला भेटेल. कारण की YBC संघाकडे सुद्धा गोलंदाज सुरेख आहेत. प्रेम मोरे असणार, संतोष कुमार मूल्य, अण्णा सुद्धा असतील, करण ठाकूर सारखा गोलंदाज आहे. तर बॅटर चांगला होणार आहे. कारण की 26 धावा धावफलकावर 5 षटकांचा खेळ संपला गेला. यानंतर होणार सामना. चला साई एकता बिरवाडी उर्वी 11. साई एकता बिरवाडी उर्वी 11 चे संघनायक आणि एका बाजूला धनगर DNCC क्रिकेट क्लबचे संघनायक. टॉससाठी या साई एकता बिरवाडी इनिंग बिरवाडी आपण टॉस करणार आहोत. दक्षता घ्या दोन्ही संघांनी. साई एकता बिरवाडी आणि टॉस बॉक्स समोर कोणी उभं राहायचं नाही. जेव्हा टॉस घेताना टॉस बॉक्स समोर कोणी यायचं नाही. दक्षता घ्यायची आहे प्लीज. पूर्णपणे तो पॅसेज खाली करायचा आहे. चला साई एकता बिरवाडी उर्वी 11 आणि DNCC बोथ ऑफ कॅप्टन्स टॉस साठी या. येताना आपला निर्णय आपल्या बरोबरीने घेऊन यायचा. दक्षता घ्या. तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये विशाल यांना इंट्रोड्यूस केलं जातं. यावेळेस फटकाचा खेळायचा होता. BK चेंडूला फील्ड करतोय. स्ट्राईकवर थ्रो केला गेला. एकदा दुसरा घेण्याचा प्रयत्न केला जाईल. कधी यावेळेस पाहायला गेलं तर काय घडलं गेलं. आदित्य स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस करतोय. 5वा गडी बाद झालाय आदित्यच्या रूपामध्ये. धावा इथं 27. संगनायक नक्कीच स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. कारण की धावा मात्र 27 लगावले गेल्या. शेवटचे अंतिम 5 चेंडू आहेत. 5 चेंडूमध्ये 2 मोठे फटके खेळावे लागतील कॅप्टनला. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष कुमार मूल्य म्हणजेच अण्णा पालघर एक्सप्रेस नॉन स्ट्राईक एंडवर असणार आहे. गोलंदाज सज्ज प्रत्येक मिस्टर विशाल. यावेळेस फटका सुरेख खेळला. मनीष भोईर चेंडू अडवतोय. चांगला क्षेत्ररक्षण मनीषच्या माध्यमातून. अप्रतिम क्षेत्ररक्षण केला जातोय. आपण सांगतो ना क्रिकेट रसिक जे आहेत चांगला खेळ करणाऱ्या खेळाडूंना प्रतिसाद देत आहेत. मनीषांना की चांगला सपोर्ट भेटतो प्रत्येक प्रेक्षकांचा. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता आणि यावेळेस यस नो मध्ये फलंदाज बॅक थोडा आउट. गोलंदाज शिकार. आपण वळणार कृष्णाकडे. धन्यवाद डीजे. विनंती समोर जे कॅमेरामॅन आहे आमचे आयोजक लक्ष द्या. रोहित यादव जे समोर कॅमेरामॅन तिकडून जे प्रेक्षक आहे टेबलच्या बाजूला राहायचंय. टेबलवर कोण टच राहायचं नाही. कॅमेरामॅन हलतोय. कॅमेरामॅनचं लक्ष केंद्रित होणार नाहीये प्लीज. तो स्टँडच्या बाजूला कोणी सपोर्ट देऊन उभं राहायचं नाहीये. यावेळेस सरळ बॅट डाऊन द ग्राउंड. यावेळेस आलाय चौकार. फिरोज खान साहेबांच्या बॅनरला सलामी करणारा PVT चौकार 4. धन्यवाद डीजे. तर नक्कीच धावांची गोष्ट की धावा आहेत त्या 32. प्रेमच्या बॅटमध्ये चौकार नक्कीच आलाय. परत फटकाचा सुरेख खेळलाय. यावेळेस एक वेगळ्या प्रकारे क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता मनीष भोईर यांचा. आणि यावेळेस सुभाष राठोड मला वाटतं स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस करतोय. आणि 7वा गडी बाद झाला. शेवटचा बॅटर ब्रिजेश. चला बिजू लगेच या मैदानाच्या आतमध्ये. आणि कॅप्टन DNCC संघनायक DNCC संघनायक. चला टॉस साठी यायचा DNCC धनगर क्रिकेट क्लब चे संघनायक अमन चव्हाण. चला टॉस साठी या. आणि एका बाजूला साई एकता बिरवाडी उर्वी 11 रोहन नाना रोहन गावड. चला टॉस साठी यायचा आहे. पूर्णपणे हा पॅसेज खाली करा. निलू महेश पूर्णपणे पॅसेज. अफजल हा पॅसेज खाली करायचा. बिल्ला पूर्ण पॅसेज खाली करून घ्यायचं. चला
हा पूर्ण आपला पॅसेज खाली करा. कॅमेरा टॉस बॉक्स मध्ये येईल. पूर्ण आपला पॅसेज खाली करायचा प्लीज. इकडे कोणी उभं राहायचं नाहीये. आणि टॉस साठी आपण पाहू शकाल चला टॉस साठी या. आपण टॉस कडे वळणार आहोत. इकडे कोणी उभं राहायचं नाही प्लीज. यहाँ पर कोई खड़े मत रहिए. टॉस के सामने टॉस बॉक्स सामने किसी को खड़े मत रहिए प्लीज. बाबू हट जाइए वहां से. चला इथून हटाना. कैमरा में आया पाहिजे टॉस. बिल्कुल यहाँ पे आई. कमेंटेटर को भी दिखता नहीं, ब्लैक हो जाए. अगर यहाँ रन आउट है, विकेट पे कैच पकड़ दिखता नहीं है. यहाँ मत आइए. ये लाइन के पीछे कोई नहीं आइए. इसके पीछे से देखिए. यह सालवड संघ आपण कॅप्टन आहात DNCC. चला बिरवाडी संघ कर्णधार या. आपण इनिंग ब्रेक मध्ये क्या करतो. और बिल्कुल ये मैच के पहले हम दोस्ती के गीत बजाएंगे. जीतेगी तो भी DNCC जीतेगी, जीतेगी तो भी बिरवाड़ी जीतेगी, हारेगी तो DNCC हारेगी, हारेगी तो बिरवाड़ी हारेगी. क्योंकि मैच सबका है. क्योंकि जीतने वाला कौन है तो हमारा हिंदुस्तानी इंसान जीतने वाला है. टॉस करू. ओके चला आपण चॉईस करूया. टॉस जिंकलाय. सर्वप्रथम आम्ही फिल्डिंग घेण्याचा निर्णय आहे आमचा टीम संघाचा. 6 षटकाचा सामना आहे. काही खेळाडू बदल आहेत. ती 30 टीम आहे त्या दिवशी खेळली ती. त्या दिवशीचा संघच हा फायनल असेल. कदाचित 1-2 बदल होण्याची शक्यता आहे. बघू आता. किती धावापे रोखण्याचा प्रयत्न कराल. कमीत कमी धावा करण्याचा त्यांना आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. 6 ओव्हरचा मोठा गेम आहे. बघूया आता. चला आप टॉस जीतकर क्या लेते थे. हम बैटिंग करते थे. ओके आपका डिसीजन बात चल रही थी. मैंने सुना था कि बैटिंग ही करना है. कोई चेंज है. वही खिलाड़ी है. नहीं वही है खिलाड़ी सर. चलो सबको ऑल दी बेस्ट दोनों टीम के लिए. जाऊया यांच्याकडे. नक्कीच 35 धावांचा पाठलाग करायचा आहे या सामन्यात जिंकण्यासाठी. चला मित्रांनो इकडून घाई करा ना. अरे बाबा इथे नका राहू ना प्लीज. गुस्सा मत. दिसतच नाही ना आमचा कॉमेंटेटर ब्लॉक होतो ना. टॉस नाही कॅच जरी आला कॅच तरी दिसत नाही ना. कॅच पकडलं तर इधर से मत आइए आगे प्लीज प्लीज. विकेट कीपर के यहाँ रन आउट कोई होता है, कैच पकड़ तो वो कॉमेंटेटर को दिखता नहीं है. उनको दिखने दीजिए ना. यस यहाँ से कुछ कोई नहीं आगे आगे. नक्कीच धन्यवाद असेल. आमच्या पाहुण्यांचा सुद्धा धन्यवाद केला जाईल. PVT चषक 2024चा महासंग्राम म्हणून पाहतोय. पहिला सामना. प्रवीण मोने आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. सगळे प्रेक्षकांचा मी युसुफ सैयद पर्यंत हार्दिक स्वागत करतो. सभी दर्शकों का मैं युसुफ सैयद फिर से एक बार PVT चषक में वेलकम करता हुआ. दीपक जी संकेत सर हमारे साथ पहले दिन से जुड़े हुए एक बेहतरीन कमेंटेटर और काफ़ी सीनियर है. उनकी आवाज़ भी आप सुन रहे पहले रात से इस प्रतियोगिता में. होम साई स्पोर्ट्स के माध्यम से यूट्यूब लाइव चलो बैट्समैन पाठवायचा मनीष. बॉल भेजिए मैदान के अंदर. अफजल बॉल आएगी. फिलहाल कैमरामैन अरशद गेंद पर फोकस करना है. जब गेंद आएगी मैदान के अंदर एक नए अंदाज के साथ. तो कैमरामैन जरूर फोकस करेगा PVT चषक में. ये पहली बार पालघर तालुका बॉक्स क्रिकेट में हम देख रहे हैं. इस तरह की वैगन व्हील रखी गई है और उस पर गेंद. तालियां बंदी चाहिए PVT चषक के लिए. PVT आयोजकों के लिए तालियां बंदी चाहिए. बेहतरीन यहाँ पर आयोजन किया गया. मनीष भोईर आपको ये गाड़ी पसंद आप ले सकते हैं और आपकी तरफ गाड़ी बढ़ रही है. और इसके बाद होने वाला मैच DNCC बनाम साई एकता बिरवाड़ी उर्वी 11.
ये मैच खेला जाएगा। टॉस जीता है साई एकता बिरवाड़ी उरुविलियन के कप्तान रोहन गावड़ ने और पहले गेंदबाजी का फैसला किया, बल्लेबाजी का न्योता दिया गया डीएनसीसी इस टीम को। तो चलेंगे मैदान के अंदर एक महत्वपूर्ण मैच, जो टीम जीतेगी सुपर 4 में क्वालिफाई करेगी। एक तरफ माइकोप ए तो एक तरफ वाईवीसीसी। पहली वो लेकर आएंगे इस वक्त प्रेम और स्ट्राइक पर मनीष भोईर। पहली गेंद इस वक्त अंपायर के दोनों ही भाई खुलते हुए इस वक्त देखा जाए व्हाइट बॉल के साथ इस वक्त खाता खुलता हुआ, एक्स्ट्रा के साथ खाता खुला इस वक्त माइकोप ए टीम का। 35 बनाने हैं, पहली रन लग चुकी है स्कोर कार्ड पर। इस वक्त खूबसूरत शॉट गैप में गेंद के खेल दिया, 4 रन मनीष के बल्ले से आते हुए पीवीटी चौका। और इस वक्त 4 रन के साथ स्कोर कार्ड की बात की जाए, स्कोर कार्ड जा पहुंचा 5 अंकों पर। एक मिनट समीर जहां पर गेंद के वहां पर छोटा बच्चा मैदान के अंदर आ रहा है, ध्यान रखिएगा, गेंद उससे लग सकती है, बोल दीजिए। जो भी गाइडेंस है देख लीजिए, बच्चे को अंदर ना भेजे प्लीज। इस वक्त कट कर दिया, बेहतरीन शॉट, बैकवर्ड बाउंड्री में बैक टू बैक दूसरा चौका मनीष के बल्ले से 4। जरूर यहां पर देखा जाएगा 2 गेंदे 9 रन लगे स्कोर कार्ड पर। बेहतरीन शुरुआत मनीष के बल्ले से। इस वक्त दबाव, ये दबाव है मनीष भोईर का गेंदबाज प्रेम के ऊपर। 2 गेंद चौकियों ने लगाए, इस वक्त अतिरिक्त करने की चाह में एक्स्ट्रा गेंद डाली गई, 10 रन लगे स्कोर कार्ड पर। इस वक्त ये सेंसिबल क्रिकेट है, सेंसिबल क्रिकेट। 2 चौके आए हैं, 2 वाइड गेंदे आई हैं, 2 गेंदों पर 10 लगे, सिंगल लेकर स्ट्राइक रोटेट की गई। एक सिंगल के साथ स्कोर कार्ड की बात की जाए 11 अंकों पर जा पहुंचा, 3 गेंदे 11 पर जा पहुंचा स्कोर कार्ड। ये खराब गेंद इस वक्त बटर यहां पर हल्के बल्ले से खेला, अपील की गई है और नो बॉल यहां पर करा गया, नो बॉल, नो +1, नॉट आउट का कॉल। जरूर गेंद जब टप्पा गिरी तब तक बल्लेबाज टॉपिक में पहुंच चुके थे, अंपायर ने ये देखा, उसके बाद नॉट आउट का करार दिया गया। रनों की बात की जाए 3 गेंदे 13 पर जा पहुंचे, यहां से बनाने मात्र 22। आने वाली गेंदों की बात की जाए 33 गेंदों का खेल बाकी होगा। खूबसूरत शॉट गैप में, वहां पर संजय करते हुए गलती, ये दबाव है इस वक्त वाईवीसी खिलाड़ी के ऊपर। कम स्कोर डिफेंड करना है आपको, मात्र 35 डिफेंड करने। ओवर की बात की जाए वाइड के साथ शुरुआत की गई, 9 गेंदें डाली गई, चौके आए और खराब फील्डिंग। रोने की बात की जाए रन जापो उसको कार पर 17 इस वक्त फिर से एक बार मनीष भोईर के बल्ले से इस ओवर में आता हुआ चौथा चौका। मनीष की बात की जाए 5 गेंदें खेली है, 5 गेंदें 17 पर बल्लेबाजी कर रहे हैं 4 चौकों की मदद से। टीम स्कोर की बात की जाए 21 पर जा पहुंचा, मात्र 14 बनाने इस मैच को जीतने के लिए। हल्के बल्ले से खेला एक ओवर, इस वक्त देख सकते पहला ओवर तो समाप्त, रन लगे इसको 22। आने वाली 30 गेंदें बनाने इस मैच को जीतने के लिए मात्र 13। धन्यवाद रिजे, धन्यवाद कृष्णा। जरूर कल के दिन में हम देखेंगे समीर शाह, आपको एडवांस जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं। और पीवीटी कंपनी के सदस्य हैं, कल उनका जन्मदिन जरूर है और आज मैदान के अंदर काम करते हुए नजर आ रहे। करण ठाकुर की पहली गेंद ऑफ ब्रेक थी, ऑफ साइड पे खेलने का प्रयास था, गेंद टप्पा गेंद अंदर की ओर आई और बल्ले के अंदर सिरे पे जरूर गेंद लगी। एक सिंगल बटोरा, सिंगल लेना चाहते हैं मगर डॉट गेंद आई है। यहां से 13 बनाने हैं। नीलेश चौहान महेश दौड़ के इस मैच का आनंद ले रहे हैं, हमारे कमेंट्री बॉक्स में खड़े होकर, और क्रिकेट के प्रति काफी चाह है। और यहां पर कहते हैं ना कि जहां चाह है वहां राह है, और इस राह पर चौका लगाएगा मनीष ने। धन्यवाद डीजे, धन्यवाद। तो देख सकते हैं काफी बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं मनीष। फिर से एक बार हेलीकॉप्टर, वहां पर खिलाड़ी, यहां पर कोई मत खड़े रहिएगा प्लीज, आपको अनाउंसमेंट किया गया, यहां पर कोई मत खड़े रहिएगा। श्रीराम थोड़ा सा आप वहां पर हटाइए, वहां पर किसी को खड़ा मत किया, आप खड़े रहिए आगे, वहां से सबको हटा दीजिए प्लीज। फिर और तुषार लड़े ने मिस फील्डिंग की, 6 चौके अभी तक लगाए मनीष भोईर ने, और लगभग बात की जाए 26 बल्लेबाजी करे, 26
पर बल्लेबाजी कर रहे हैं, गेंदे खेली। मनीष की बात की जाए अभी तक 10 गेंदे 26 से बल्लेबाजी कर रहे हैं। इस वक्त ऑफ साइड में खेलने का प्रयास, डॉट बॉल, बिंदी गेंद आती हुई 31 पर जा पहुंचा। मात्र 4 रन दूर इस मैच को जीतने के लिए। 2 ओवर समाप्त हुए, मात्र माफ कीजिएगा 5 गेंदे हो चुके, अभी भी लगभग 25 गेंदे और मात्र 4 रनों का लक्ष्य है इस मैच को जीतने के लिए। इस वक्त टैप करने का प्रयास है, डॉट बॉल। जो हमारा कमेटी मेंबर्स यहाँ पर आइए, जो हमारे पीछे खड़े हुए हैं सभी लोग बाजी में हो जाए प्लीज। यहाँ पर ओनली खिलाड़ी खड़े रहेंगे, पूरे दर्शक जो भी है यहाँ से बाजी में हो जाए। हमारे कमेटी का अनाउंसर समीर शाह सभी को यहाँ से हटा दीजिए प्लीज। आइए प्लीज, हमारे कमेटी मेंबर्स का अनाउंसमेंट होगा, आयोजक कमेटी अनाउंसमेंट कर रही है। यहाँ से हट जाइए प्लीज, जो भी रहेगा यहाँ से चली जाए बाजू में। फुटस बॉल और एक सिंगल लिया गया। तो मनीष की बात की जाए, मनीष ने अभी तक गेंदे खेली है 12 गेंदे और 28 बल्लेबाजी कर रहे हैं। संतोष अन्ना इस वक्त गेंदबाजी पर 23 गेंदे बनाने 23 गेंद में 3 रनों का लक्ष्य होगा इस मैच को जीतने के लिए। इस वक्त ये स्लो गेंद, संतोष की बात की जाए अपने क्षमता की विपरीत उन्होंने गेंदबाजी की, काफी धीमी गेंद डाली है। फिर से एक बार ये फुल टॉस बॉल, वहां पर सुभाष राठौर गेंद को फिर कहीं जब तक थ्रो किया गया, एक सिंगल बटोर लिए किया। मात्र 2 रन का लक्ष्य होगा इस मैच को जीतने के लिए। 28 बल्लेबाजी कर रहे हैं मिस्टर मनीष, मात्र 2 सिंगल बटर के बल्ले से आए हैं और 28 बल्लेबाजी कर रहे हैं मनीष। टैप कर दिया और इस वक्त खेल खल्लास, पहली टीम पीवीटी ट्रॉफी सेमीफाइनल प्रवेश करती है। माई कप ए, कांग्रेचुलेशंस मनीष भोईर एंड टीम, और बिगेश भोईर कांग्रेचुलेशंस, हार्ड लक नीलेश वाणी सर और वाईबीसीसी। तो चलेंगे नेक्स्ट मैच की तरफ। जैसे मैच की शुरुआत होगी, दीपक संखे सर की आवाज सुनेंगे माइक्रोफोन पर अगले मैच के लिए। हल चलो मैन ऑफ द मैच की तरफ चलेंगे हम। भाभी जी, मैन ऑफ द मैच की ट्रॉफी लेकर आइए प्लीज। मैन ऑफ द मैच के किताब से नाम है। 2 खिलाड़ी मैन ऑफ द मैच की रेस में थे जिन्होंने 32 रन बनाए, मगर जिस तरह से मात्र 34 पर रोका गया था वाईबीसी टीम को, कप्तान बिकेश भोईर ने 2 ओवर डाले और मात्र 5 रन खर्च किए, 2 विकेट चिटका। बिकेश भोईर मैन ऑफ द मैच। रोहित यादव